मनोज जरांगे यांच्या माध्यमातून आणला गेलेला मराठा आरक्षणासाठीचा जी.आर. हा मराठा समाजाची फसवणूक करणारा आहे असं म्हणत छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षण गोलमेज परिषद पार पडली। मराठा समाजाच्या फायद्याचा हा जी.आर. आहे असं जरांगे एकीकडे म्हणत असताना मराठा नेतेच आता जरांगेंवर आणि सरकारवर अविश्वास दाखवतायत। पाहूयात त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। मराठा नेत्यांचा मनोज जरांगे आणि सरकारवर अविश्वास। जी.आर. हा मराठा समाजाची फसवणूक करणारा। मराठा आरक्षण गोलमेज परिषदेत मराठा नेत्यांनी अडवला सूर। हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याच्या जी.आर.नं मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गाचं आरक्षण मिळालेलं नसून केवळ ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच ओबीसीतून आरक्षण देण्याची प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे असा सूर मराठा समाजानं आयोजित केलेल्या गोलमेज परिषदेत अडवण्यात आला। सरकारनं मराठा समाजाची निव्वळ फसवणूक केली आहे असा निष्कर्ष काढण्यात आला अशी माहिती संयोजक संजय लाखे पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली। या जी.आर. मधून मराठा समाजाचा काही फायदा होणार नाही। यामध्ये कोण फसवला गेलाय? सकल मराठा समाज फसवला गेलाय। आणि जर असं मनोज जरांगे पाटलाला आंदोलकाचे नेते म्हणून वाटत असेल तर माझं आव्हान आहे त्यांना, या जी.आर. प्रमाणे मराठा समाजाला एक प्रमाणपत्र मिळवून द्यावं त्यांनी, आणि त्या प्रमाणपत्राचं वितरण राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांनी संयुक्तरित्या करावं। मनोज जरांगेंनी वारंवार उपोषण करून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं ही मागणी करत सरकारला धारेवर धरलं। मुंबई येथील उपोषणाच्या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी आणलेला जी.आर. हा मराठा समाजाच्या फायद्याचा आहे असं जरांगे म्हणतात। मात्र या जी.आर. नुसार 1967 पूर्वीच्या नोंदी असलेल्या व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे। मात्र ज्यांच्याकडे नोंदी नाही, वंशावळ जुळत नाही अशा मराठा समाजाला जी.आर. मुळे आरक्षण मिळणार नाही याविषयी सरकारनं स्पष्टीकरण द्यायला हवं अशी मागणी देखील आता केली जाते। ज्यांचं कुणबी रक्तसंबंध आहे, जो कुणबी वंशावळ सिद्ध करू शकतो, 1967 पूर्वीचे ज्याच्याकडे पुरावे आहे त्यांच्यासाठीच हा शासन आदेश आहे। कुणबी असेल त्यांना हुडका, कुणबी नोंदी शोधा आणि त्यांना प्रमाणपत्र द्या। निश्चित या लढाईमध्ये आम्ही आहोत, उद्याही राहणार आहोत। त्यांना प्रमाणपत्र मिळाले पाहिजेत, त्यांची संख्याही वाढली पाहिजे। मराठा क्रांती मोर्चाच्या गोलमेज परिषदेमधील सूर 2 सप्टेंबरच्या जी.आर. नुसार मराठा समाजाचा काहीही फायदा होणार नाही। ज्यांच्या कुणबी नोंदी नाही त्यांना मराठा म्हणूनच आंदोलन लढावं लागेल। आम्हाला जे आरक्षण पाहिजे ते मराठा म्हणूनच पाहिजे। मराठा आणि ओबीसी दोन्ही उपसमित्या बरखास्त करून मुख्यमंत्र्यांनी थेट समाजासोबत संवाद साधावा। मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून बिघडलेला सामाजिक सलोखा दूर करण्याचा प्रयत्न होणार। नव्या जी.आर. मुळे सकल मराठा समाजाची फसवणूक झाल्याची भावना। विखे पाटील यांनी सरसकट मराठा समाजाला आरक्षण या जी.आर. नुसार कसं मिळेल हे सांगावं, अन्यथा लोणी येथील त्यांच्या निवासस्थानाच्या समोर लाक्षणिक साखळी उपोषण करणार। क्रांती मोर्चाकडून 6 मराठा मुलांची नावं आम्ही सरकारला देऊ। नव्या जी.आर. नुसार त्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन दाखवावं। गॅझेटियर लागू करून जी.आर. काढून आरक्षण मिळत नसतं तर ते मला म्हणाले, माझ्या समोर हे एवढे वकील आहेत, तिथे त्यांचे मार्गदर्शक वकील बसलेले होते, हे वकील हे मला सांगतायत जी.आर. ड्राफ्ट करणारे आणि हा टिकणारे, आणि अशा पद्धतीची चर्चा आमची झाली की सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार, सगळ्या मराठ्यांचे प्रश्न सुटणार असं विखे पाटील म्हणालेले आहेत। तिथं सगळ्यांचे प्रश्न सुटले असं वाक्य विखे पाटील तुम्ही फुटेज काढून बघा, ते आहे। या परिषदेदरम्यान मराठा नेत्यांनी सांगितलं की मनोज जरांगे यांना या परिषदेसाठी निमंत्रण दिलं होतं। त्यांनी नव्या जी.आर. नुसार मराठा समाजाला एकतरी प्रमाणपत्र मिळवून द्यावं अशी अपेक्षा व्यक्त झाली। मराठा समाजाचे प्रश्न मिटले तसं सांगणारे प्रत्यक्षात समाजाची फसवणूक करत असल्याचा आरोपही करण्यात आला। मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारकडून एक जी.आर. आणला, मात्र तो जी.आर. कुठल्याही कामाचा नाहीये, कुठल्याही मराठा समाजाच्या फायद्याचं नाहीये असं वारंवार अभ्यासकांकडून तज्ज्ञांकडून बोललं जात होतं। त्यानंतर या जी.आर.च्या विरोधामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समाजानं गोलमेज परिषद बोलवली आणि या परिषदेमध्ये थेट सरकारला चॅलेंज केलंय, तुम्ही जो काही जी.आर. दिलाय त्या माध्यमातून कसा फायदा होतो हे सांगावं, कारण या तज्ज्ञांनी, या अभ्यासकांनी हा जी.आर. कुठल्याही मराठा समाजाच्या फायद्याचं नाही असं बोलून दाखवलंय आणि काही महत्त्वाचे मुद्दे सुद्धा सरकारसमोर उपस्थित केलेत। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर।
लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.